The Emperor's New Clothes. खूप वर्षांपूर्वी एक राजा होता ज्याला फक्त कपडे आवडायचे. आपल्या प्रजेकडे लक्ष देण्याऐवजी त्याचं लक्ष दर तासाला सूट बदलण्यामध्येच लागलेलं असायचं. तो रोज आपल्या रथात बसून बाजारात जायचा, जेणेकरून लोक त्याचा नवीन सूट पाहू शकतील. त्याला आपले नवे कपडे लोकांना दाखवण्यात खूप मजा वाटायची. मंत्र्यांकडून राज्याच्या बाबतीत माहिती करून घेण्याऐवजी त्याला आपल्या कपड्यांबद्दल बोलण्यात जास्त स्वारस्य होतं. तर माझ्या आवडत्या मंत्र्यांनो, तुम्हाला माझा नवा ड्रेस कसा वाटला? काल जो घातला होता त्यापेक्षा चांगला ना? हो महाराज, ही तर खूपच सुंदर आहे. काय अप्रतिम डिझाईन आहे. राजाची कपड्यांवरील प्रेमाची चर्चा दूर दूरपर्यंत पसरली आणि दोन सैतानांच्या कानापर्यंत पोहोचली. दोघेही सैतान राज दरबारापर्यंत पोहोचले आणि राजाला भेटण्याची विनंती केली. अरे, तुम्हा दोघांचं राजाकडे काय काम आहे? ते खूप व्यस्त आहेत आणि ते कोणालाही असंच नाही भेटत. अरे, आम्ही दोघे शिंपी आहोत सर, आणि पूर्ण राज्यात आमच्यासारखा कोणीच नाही. आम्ही ऐकलंय की महाराजांना कपड्यांबद्दल खूप प्रेम आहे, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी खास कपड्याचा सूट बनवू. पण महाराजांकडे तर वेगवेगळ्या कपड्यांचे अनेक सूट्स उपलब्ध आहेत. तुमच्याकडे असं कोणतं वेगळं कापड आहे? अच्छा, तर ऐका, आमचा कपडा खूप हलका आणि नरम आहे. हा सहजपणे दिसत सुद्धा नाही. हा तर फक्त त्यांनाच दिसतो जो आपलं काम करण्याच्या लायक आहे, आणि मूर्खांना तर मुळीच दिसत नाही. सेवकाने हे ऐकल्याबरोबर तो राजाकडे गेला आणि त्याने त्याला नव्या कपड्याबद्दल सांगितलं, ज्या कपड्याबद्दल ते दोन तरुण बोलत होते. अच्छा, तर हा मूर्खांना दिसत नाही आणि जे काम करण्याच्या लायक नाही, हे त्यांना सुद्धा नाही दिसणार. वाह, हे तर नवल आहे. जर हे खरं असेल तर मला माहित पडेल की माझ्या मंत्र्यांमध्ये प्रामाणिक कोण आहे आणि कोण नाही. सेवक दोन्ही तरुणांना बोलवायला गेला. आता तुम्ही दोघे चला, राजा तुम्हा दोघांना भेटणार आहेत. तुम्हा दोघांनी प्रशंसा तर खूप केली, आता पाहूया. दोन्ही तरुणांना राजासमोर सादर केलं गेलं, जिथे मंत्री सुद्धा हजर होते. तर तुमच्याकडे एक खास कपडा आहे, बरोबर ना? हो माझे महाराज, असं कापड तुम्हाला कुठेच नाही मिळणार. खूप छान. तुम्हाला जे काही हवंय ते तुम्हाला मिळणार, पण सूट राजमहालातच बनणार. काम सुरू करण्यासाठी हे घ्या सोन्याची नाणी. आणखी काही हवं असेल तर सांगा मला. हो हो, नक्की महाराज, आम्ही शिलाई तर राजमहालातच करू आणि तुमच्यासाठी खूप सुंदर सूट शिवणार महाराज, जो आजपर्यंत कुणीच नसेल घातला. राजाच्या आदेशाने खोलीमध्ये दोन लूम्स लावण्यात आले. दोघांनी सोन्याचे धागे आणि मुलायम रेशमाची मागणी केली. ते त्यांनी आपल्या थैलीत लपवले आणि मेहनतीने काम करण्याचं नाटक केलं. दुसरीकडे राजा हा विचार करून त्रासला होता की ते तरुण शेवटी काय करत आहेत, आणि आपल्या खास मंत्र्याला त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी पाठवलं. हे बघ, तू माझ्या मंत्र्यांपैकी एक खास मंत्री आहेस आणि सगळ्यांपेक्षा हुशार सुद्धा. तर मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास करू शकतो. माझं म्हणणं आहे की तू जा आणि बघ की ते मुलं काय काम करतायत, आणि काही हवं असेल तर सांग मला. कदाचित बाकी मंत्र्यांना कपडे नाही दिसणार. कळलं ना? हो अगदी माझे महाराज, मला कळलंय की तुम्हाला काय म्हणायचंय. लवकरच मंत्री खोलीकडे गेला आणि खिडकीतून आत पाहू लागला. अरे या या, आत या.
जरा या सुंदर आणि विशिष्ट डिझाईनला तरी पहा. आणि याचे रंग किती शोभून दिसतायत. तुम्हाला आवडलं ना सर? आम्ही यावर खूप मेहनत केलीये. अरे हो, मी इतकं चांगलं काम कधीच नाही पाहिलं. महाराज खुश होतील. करत राहा, असंच काम करत राहा. आणि हो सर, तुम्ही आणखी सोन्याचे तार आणि आम्हाला आणखी काही नाणी देऊ शकता? हो हो, का नाही. अरे देवा, मी कोणाला सांगू शकत नाही की मला काही दिसत नाहीये. चष्मा बरोबर नाहीये, की मी मूर्ख आहे आणि इथे काम करणे योग्य नाहीये. मंत्री राजाकडे परत गेला. त्याने ठरवलं होतं की तो कोणालाच सांगणार नाही की त्याला कापड दिसलं नाही. एवढी वर्षे नोकरी केल्यानंतर त्याची इच्छा नव्हती की लोकांनी त्याला मूर्ख म्हणावं. नाही नाही, हे नाही होऊ शकत. तर मंत्री महोदय, मुलांनी जो कपडा बनवलाय तुम्हाला कसा वाटला सांगा? अहो माझे महाराज, माझ्याकडे शब्द नाहीयेत. मी असे रंग आणि डिझाईन आजपर्यंत कुठेच नाही पाहिले. खरंच एवढं सुंदर आहे. मला त्या कपड्याचा सूट आपल्या विशाल परेडमध्ये घालायला हवा का? सांगा मला. हो माझे महाराज, सगळेजण तोंडात बोट घालतील. दोन्ही तरुण राजाला असेच मूर्ख बनवत राहिले. त्यांनी सोन्याच्या धाग्यांची आणि मऊ रेशमाची परत मागणी केली आणि परत आपल्या थैलीत लपवलं. त्यांनी मेणबत्त्या मागवल्या जेणेकरून लोकांना वाटावं की ते रात्रीही काम करतात. त्यांच्या कात्र्या फक्त हवेतच चालत राहिल्या. बिन धाग्यांच्या सुया हवेतच शिलाई करत होत्या. काही दिवसांनंतर राजा परत बेचैन झाला, आपल्या नव्या कपड्यांबाबत जाणून घेण्यासाठी. आता वेळ आहे माझ्या सगळ्यात जास्त विश्वासू माणसाला त्या मुलांकडे पाठवण्याची. राजाने संदेश पाठवून त्या माणसाला बोलवून घेतलं. सेवक, जा आणि माहिती काढ माझ्या बनणाऱ्या सूट बद्दल आणि मला सगळं काही सांग. जा. तर मग तो शेवटी त्या खोलीकडे गेला जिथे ते तरुण काम करत होते. या सर, तुम्ही इथे सूट पाहायला आला असाल हो ना? आम्हाला पूर्ण खात्री आहे की तुम्ही आणि महाराज नाराज नाही होणार. आम्ही खूप मेहनत करतोय जेणेकरून हा सूट महाराज त्यांच्या विशाल परेडमध्ये घालू शकतील. तर तुम्हाला कसं वाटलं सर? तुम्ही कधी एवढी चांगली डिझाईन आणि एवढे चांगले रंग बघितले आहेत का? सेवक सुद्धा मंत्र्याप्रमाणेच गोंधळला होता. त्याला काहीच दिसत नव्हतं. जर त्याने हे मान्य केलं असतं तर तो मूर्ख ठरला असता आणि लोक त्याला कामायोग्य समजले नसते. मंत्र्यांप्रमाणेच त्यालाही आपली गिनती मूर्खांमध्ये करून घ्यायची नव्हती. मानावं लागेल. हा तर खूप छान सूट आहे. आमच्या महाराजांना अगदी फिट होईल हा. आणि खरं सांगू, मी याआधी एवढं सुंदर काम कधीच नाही बघितलं. दोन्ही तरुणांनी सेवकाला खूप चांगल्या पद्धतीने सूट बद्दल सांगितलं. सेवक त्यांना पाहतच राहिला, कारण जी गोष्ट मुळातच नाहीये त्याबद्दल तो काय बोलू शकत होता. तर सेवक, सूट बद्दल तुझा काय विचार आहे? सेवकाने राजाला रंग आणि डिझाईन्स बद्दल तेच सांगितलं जे त्याला सांगितलं गेलं होतं. त्याला कसल्याही परिस्थितीत हे दाखवायचं नव्हतं की त्याला काही दिसलंच नाही, कारण लोक त्याला मूर्ख म्हणाले असते. ठीक आहे. मला असं वाटतं की मला स्वतः जाऊन पाहावं लागेल. सगळीच लोक खूप प्रशंसा करत आहेत. मी खूप आतुर आहे. दुसऱ्या दिवशी राजा त्या खोलीत गेला जिथे ते तरुण काम करण्याचं सोंग करत होते. त्यांचे हात वर खाली होत होते आणि डोळे लूमवर टिकले होते. असं वाटत होतं जणू ते हवेतच खेळतायत. या माझे महाराज, आम्ही खूप आतुरतेने तुमची वाट पाहत होतो. हे अप्रतिम आहे. तुमच्यावर खूप सुंदर दिसेल. लोक परेडमध्ये फक्त तुमच्या सूट बद्दलच बोलतील. पहा, जरा जॅकेट आणि पॅन्ट पहा. हे तुम्हाला तुमच्या इतर शाही कपड्यांपेक्षा चांगले वाटतील. आणि हा कोट चांगला आहे ना? सगळं अगदी रेशमी आणि सुंदर आहे, अगदी तुमच्यासारखं.
राजाने लाख प्रयत्न केले पण त्याला काहीच दिसलं नाही. मी या राज्याचा राजा आहे आणि जर मी बोललो की मला काही दिसलं नाही तर लोक मला मूर्ख समजतील. मूर्ख म्हणून घेण्याच्या भीतीने राजाने सुद्धा होकार दिला आणि इतर लोकांप्रमाणेच त्याने सुद्धा सूटची खूप स्तुती केली. परेडच्या दिवशी दोन्ही तरुणांनी राजाला सूट घालण्याचं नाटक केलं आणि राजा सुद्धा भावनावश झाला. या माझे महाराज, इथे आरशात पहा. हे घ्या, हा जॅकेट आणि पॅन्ट घाला. तरुणांनी राजाला शर्ट आणि पॅन्ट घालण्याचं नाटक केलं. पॅन्ट कमरेत घातली, कॉलर ठीक केली आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी ठीक केल्या आणि मग आपल्या कामाची स्तुती करू लागले. हा, अरे वा, काय उत्तम फिटिंग आहे. तुम्हाला कसं वाटलं महाराज? हे रंग तुमच्यावर खूप सुंदर दिसतायत. कोटचं बटन लावतो आणि झालं. तुम्हाला काय वाटतं महाराज? ठीक आहे. तुम्ही मुलांनी खूप छान काम केलंय. जसं की तुम्ही सांगितलं होतं. खूप छान फिटिंग आहे. रंग आणि सुंदर सुद्धा. खरं तर राजाला कपडे दिसतच नव्हते. तरी सुद्धा तो आरशासमोर उभा राहिला आणि वेगवेगळ्या प्रकारे कपड्यांना पाहण्याचा प्रयत्न करू लागला. तर महाराज, परेडमध्ये जाऊन लोकांना हा सूट दाखवण्याची वेळ आलीय. सेवक पुढे आला आणि राजाच्या स्वागतासाठी शिपायांना गोळा केलं. शहरातील सगळ्या लोकांनी राजाच्या कपड्यांबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि त्या कपड्यांमध्ये आपल्या राजाला पाहण्यासाठी ते आतुर होते. शेवटी राजा जेव्हा लोकांसमोर आले तेव्हा त्यांचे डोळे विस्फारले गेले आणि तेवढ्यात मागून एका छोट्या मुलाचा आवाज आला. अरे, हा तर डायपर मध्ये आहे. आणि सगळे लोक हेच ओरडू लागले. तेव्हा राजाला लाज वाटू लागली आणि मग त्याला कळलं की दोन्ही तरुणांनी त्याला, मंत्र्याला आणि सेवकाला मूर्ख बनवलं. आता बिचाऱ्या राजाला विना कपड्यातच परेड पूर्ण करावी लागली. आणि हो, ते दोन्ही तरुण राजाने दिलेलं सोनं, रेशम आणि मलमल घेऊन पळून गेले आणि परत कधीच दिसले नाहीत.